आज खूपच कंटाळा आला आहे मला. काय करू काय कळतच नाही. मोबाईल वापरतो, पण मोबाईल तरी किती वापरणार? मोबाईल वापरून पण कंटाळा आला. आता काय करू? अरे हां, माझी एक गाडी आहे. तिचं काहीतरी करतो. ही आहे माझी रिमोट कंट्रोल कार. ही मला 2 वर्षापूर्वी माझ्या मम्मीने बड्डेला गिफ्ट दिली होती. खूप महिन्यानंतर तिला काढले आता. खूप मळले आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. जामच मळले. धुवायला लागेल. हे बघा किती मळली आहे. माती बघा किती गेली आहे तिच्यात. पाठून पण बघा, पुढून सगळीकडून मातीच माती आहे. खूप धुवावे लागेल. एक काम करतो, आता हिला धुवतो. रिमोटला पण जरा पुसतो, धुवतो. तोपर्यंत आपण ना बॅटरीला चार्जिंग लावूया. जी बॅटरी थांबा तुम्हाला दाखवतो. ही बघा हिची बॅटरी. हिला आपण चार्जिंगला लावू. चार्जिंगला लावले. हिला चार्जिंग लावू. आता मस्तपैकी आपण गाडीला धुवू. गाडीचे हे पार्ट बाजूला काढलेत मी प्लॅस्टिकचे. हे स्क्रू. आता माती दाखवतो तुम्हाला. हे बघा थोडीशी पुसली आहे त्यामुळे कमी दिसते. ही बघा धुवून झाल्यानंतर गाडी किती क्लीन झाली आहे. खूपच क्लीन झाली आहे. एकदम भारी दिसते. आता धुतल्यानंतर गाडीचा लुक काय एक नंबर दिसतोय. आपण लवकर हिचं राईड घेणार आहोत. त्याआधी आपण ह्याच्यात बॅटरी टाकूया. स्क्रूने पहिले खोला लागेल. खोला. आता ह्याच्यात आपण बॅटरी लावू. बॅटरी लावली आहे. बॅटरी लावून झाली. आता परत लावून घेऊया मस्तपैकी. लावला. हां चालतंय. आता रिमोटची पण रिमोटमध्ये सेल नाही. रिमोटमध्ये सेल टाकायला लागतील. खोलतो. खोलून झाला. एक सेल ऑलरेडी आहे, पण अरे बापरे, पूर्ण वाट लागली. त्या सेलमुळे स्प्रिंग असते आतमध्ये सेल लावायची, तीच तुटले. थांबा तुम्हाला दाखवतो. ते बघा इथे स्प्रिंग असते ना, ती पूर्णपणे तुटून गेली आहे. मग ते त्यात काहीतरी आपल्याला जुगाड करावं लागेल. स्प्रिंग तुटली आहे. काय पण करून आज गाडी चालवणार हे नक्की. काय करू? काहीतरी जुगाड करावंच लागणार. काय करू? हां काहीतरी करतो. आणि मी घेतलेत वायरचे, जाड वायर असते त्याचे तुकडे घेतलेत कापून. मी ते आता ह्याच्यात फिट करतो. म्हणजे सेल अडकून राहील त्याच्यात. फिट केला तर दुसरे सेल टाकतो. अजून 2 सेल टाकले. आणि पॅकिंगसाठी कागद टाकतो. त्याच्यामुळे आपला सेल हलणार नाही. कनेक्शन पण होत राहील. कागद लावला. आता घेतो. आता बघूया गाडी चालते. तर रिमोट चालू करू आपण आणि बघूया गाडी चालते का. हां चालते गाडी. गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही झाला आहे. पण बाहेर खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे आपण आता जाऊ शकत नाही. बघा ती छत्री छत्री जाऊ द्या. खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे आपण आत्ता नाही टाकणार. तोपर्यंत आपण मांजरसोबत खेळूया. मांजरसोबत खेळतो पण मांजर काय एवढा इंटरेस्ट नाही दाखवते त्याच्यात. सोडा, मांजरसोबत आपण गाडीने नाही खेळायचं. आपण मांजरसोबत हातानेच खेळू. पण मांजर काय करतच नाही. अरे बापरे, शपथ किती मजा येते त्याला. पण मला नकला मारतोय. चावतोय मला. ए ए त्याला पोरगी करून टाकले माझ्या बहिणीने. बॉकेची मांजर. कुठे चालला रे? इकडे. कुठे चालला? काय काय बघतो? 2 तास झाले भावांना, अजून पाऊसच पडतोय. मला वाटत नाही बहुतेक मी आज जाईन का नाही गाडी चालवायला. जोपर्यंत आपण पाऊस थांबत नाही तोपर्यंत आपण कुठेच नाही जाऊ शकत. तोपर्यंत काहीतरी करायला लागेल. थांबूया. तर पाऊस खूप पडत होता म्हणून मी असंच फिरायला आलो बाहेर. तर वंश मिळाला मला. तर आता आम्ही आहोत सरकारी दवाखान्याच्या इथे. सोबत काका आहेत. आणि हा पाटी टेम्पो आहे अमोल जाधव यांचा. आणि हा वंश पाटी. तर आता अमोल जाधव येतील. अमोल दादा, बँजो बीट्सचे कर्णधार लवकरच येतील. बाहेर पाऊस बघा किती पडतोय. आणि हे आहेत आमचे दासगाव बीट्सचे कर्णधार अमोल जाधव. इकडे बघ. आज ते काहीतरी बोलतात, आवाज नाही येत आहे. तर आम्ही आता जातोय भोईवाडीमध्ये. वंश खोलते पाठचा गेट आणि खोलला आहे. आता आम्ही ह्याच्यात बसू आणि मस्तपैकी जाऊ भोईवाडीत. अचानक ठरलं आहे, बाहेर आलेलो असंच फिरायला. अमोल जाधव मिळाले, चला जाऊया फेरी मारून येऊया मस्तपैकी भोईवाडीमध्ये. आपण आता आलो आहे हायवेला. तिकडं टाककर्णीचं मंदिर आहे. आता हायवेने जातो. आणि आपण आता आलो आहे बाजारात. इथे बाजार भरतो शनिवारचा.
दर शनिवारचा इथे बाजार बसतो आणि इथं रेस्क्यूची एक बोट आलेली आहे. दरवर्षी पुरामध्ये काय माणसं वाहून येतात त्यांना वाचवण्यासाठी बोट आणलेली आहे संरक्षणासाठी. तर आपण आत्ताच पोचलो आहे भोयवाडीमध्ये आणि आता आपण जातो आहे अंगणवाडीत. अंगणवाडीत थोडं काम आहे ते करून मग परत आपण जाणार आहोत घरी. आणि इकडे तुम्ही पाणी बघा किती भरलेलं आहे. तर आत्ता आपल्यासोबत आहेत अमोल जाधव, दासगाव बीटचे कर्णधार. अमोल दादाचा सुद्धा यूट्यूबला चॅनल आहे दासगाव बीट्स म्हणून. मी या चॅनलची लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला त्याचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता येते आपल्या लाडक्या बाप्पाचा सण. जर तुम्हाला आगमनासाठी आणि विसर्जनासाठी बँजो हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तेव्हा मी ह्याच ब्रिजवर येऊन रील शूट केल्या होत्या. त्या ब्लॉगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो तुम्ही ब्लॉग जाऊन चेक करू शकता. आता आम्ही घरीच जात होतो तितके ते काका मिळाले. ते म्हणाले आपल्याला बोटवरती घ्यायचे आहे तर याल का. तर आम्ही गेलो सोबत. पण मी काही नाही केलं. वंशने आणि त्या काकाने मिळून बोटीमध्ये पाणी भरलेलं ते उपसून काढलं. चढवल्याने आम्ही बोट वरती घेतली आणि आम्ही परत निघालो. तर आता आम्ही परत निघालो आहे घरी जायला गणेशनगरला. घरी जातच होतो पण जाता जाता गाडीचा टायरच पंक्चर झाला. आम्ही आलो गॅरेजमध्ये. घरी आलो आणि थोड्या वेळाने पाऊस खूप कमी झाला होता. मग मी हातपाय धुतले आणि दीदीला सोबत घेऊन आलो व्हिडिओ शूट करायला गाडीसोबत. आता मला असं वाटायला लागलं की मी अजून लहानच आहे. आज मी ठरवलं होतं गाडी चालवायचा आणि आज मी चालवली. खूप मजा आली गाडी चालवायला. त्यानंतर मग गाडी चालवून झाल्यानंतर गाडीचे थोडे सीन घेतले. त्याची मी रील बनवणार आहे आणि यूट्यूबलासुद्धा पोस्ट करणार आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. गाडीचे सीन घेऊन झाल्यानंतर पाऊस खूप पडत होता. मग मी ठरवलं मी भिजलोच आहे तर माझा पण व्हिडिओ शूट करतो आणि एडिट करून इंस्टाग्रामला पोस्ट करतो आणि यूट्यूबलासुद्धा शॉर्ट टाकणार आहे. तर तुम्ही जाऊन चेक करा. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता आम्ही चाललो आहे घरी जातो आहे आणि मी खूप भिजलो आहे बघू शकता तुम्ही. तर घरी जाऊन कपडे बदलतो. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला कोणता पार्ट जास्त आवडला तो कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.